पांडुरंग हरी वासुदेव हरी. सर्वत्र आषाढ महिना चालू झाल्यावर हा गजर आपल्याला ऐकायला येतो. आपल्या 6 विकारांवरती वार करून जाणारे वारकरी हा गजर अखंड करत असतात. देवशयनी एकादशीला पांडुरंग शयनगृहात जातो आणि चातुर्मास माणसावरती विश्वास ठेवून निद्रिस्त होतो अशी कल्पना आहे. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते. आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला व्हिडिओ तर अभिप्राय अवश्य लिहा आणि परिचितांनाही पाठवा. ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला वारी ह्या विषयावरची कविताही देणार आहे, तीही तुम्हाला ऐकायला मिळेल. रुसलेल्या रखुमाईची स्वरचित आरती सादर करते. रखुमाई अनेकांची कुलस्वामिनी, पंढरपुरी एकटीच उभी मानिनी. श्रीकृष्णा संगे हो जशी रुक्मिणी, विठ्ठलाची लाडकी रखुमाई राणी. रुसुनी ती उभी राही दूर जाऊनी, पंढरपुरी एकटीच उभी मानिनी. द्वारकेत असे काय झाले ऐका, कृष्णाच्या जवळी तीज दिसे राधिका. कृष्णही न सांगे तिज बैस दुरुनी, पंढरपुरी एकटीच उभी मानिनी. दिंडीरवनी गेली ती तपा कारणे, गोपाळांसह जाई तिजसी शोधणे. मनधरणी केली परी ती न मानी, पंढरपुरी एकटीच उभी मानिनी. अन्य मंदिरात जोडी हात कटेवरी, भाविक दर्शनास ते कुळाचारी. खण नारळ ओटी सह भक्त पूजनी, पंढरपुरी एकटीच उभी मानिनी. एकटीच जरी इथे करू आरती, विठ्ठलाची तिजवरती अति प्रीती. तबक हाती आरतीचे दीप तेऊनी, स्मिताचे येती हो शब्द जुळूनी. रखुमाई अनेकांची कुलस्वामिनी, पंढरपुरी एकटीच उभी मानिनी. इतर कुठल्याही मंदिरात आपण गेलो विठ्ठलाच्या तर जोडीने उभे असलेले, कमरेवरती हात ठेवलेली अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. पण पंढरपुरी मात्र तिचं मंदिर वेगळं आहे आणि विठ्ठलाचं मंदिर वेगळं आहे. हे पंढरपूर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील पंढरपूर ह्या क्षेत्राला भक्ती संप्रदायाचं आद्य पीठ असं मानलं जातं. भीमा नदीच्या तीरावर बसलेले हे गाव आहे. या ठिकाणी ही नदी अर्धचंद्राकृती वाहते म्हणून तिला चंद्रभागा असं नाव आहे. पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य सांगणारा पंढरी महात्म्य असा एक संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहे आणि स्कंद पुराणाअंतर्गत तो मानला जातो. याला अनेक नावांनी ओळखले जाते, जसे पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर, पौंड्रिक क्षेत्र अशी अनेक नावं आहेत. संतजन मात्र ह्या क्षेत्राचा उच्चार वैकुंठ, भूवैकुंठ किंवा दक्षिण काशी असा करतात. या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ देव पांडुरंग मूर्तिरूपात राहतो. हे क्षेत्र अर्धयोजन लांब आणि तदर्घ म्हणजे 1 कोसभर रुंद असे आहे. या क्षेत्राकडचे पूर्वेकडील द्वार भीमा आणि शिशुमाला नद्यांच्या संगमावर आहे. मासनूर हे त्याचे दक्षिण द्वार. येथे सिद्धेश्वर शिवलिंग आहे. भीमा आणि पुष्पावती या नद्यांच्या संगमावरती हे द्वार आहे.
भुवनेश्वरी देवीचं स्थान हे पश्चिम द्वार होय आणि भीमा आणि भरणी नद्यांच्या संगमावर उत्तर द्वार आहे. तिथे दुर्गा देवीचं स्थान आहे. आद्य शंकराचार्यांचे पांडुरंगाष्टक तर प्रसिद्ध आहेच. त्यात ते भीमेच्या तटावरील महायोगपीठ असा उल्लेख करतात. ज्ञानदेव आणि नामदेव ह्यांनी तर त्यांच्या अभंगामध्ये पंढरपूरचा महिमा खूप वर्णन केलेला आहे. ज्ञानदेव लिहितात, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सावतामाळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, सेना न्हावी, कान्होपात्रा, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई इत्यादी संत कवींनी मुक्त कंठाने पंढरीचे महिमान गायलेले आहे. शिलालेखानुसार मंदिराची प्राचीनता इसवी सन 6व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत धरली जाते. उंच भागावर हे मंदिर गावाच्या मध्यावर आहे. पूर्वाभिमुख आहे. पूर्वद्वाराला महाद्वार अथवा नामदेव दरवाजा असं म्हटलं जातं. दरवाजाच्या पहिल्या पायरीला नामदेवाची पायरी म्हणून ओळखतात. दरवाजाच्या पहिल्या पायरीला नामदेवाची पायरी म्हणून ओळखतात. नामदेव समाधीस्थ तिथे झाले. देवशयनी एकादशीला देव झोपी जातो असं मानतात. कर्मयोगांना मार्गदर्शन करण्यासाठीच देव झोपी जातो. चातुर्मास ह्याच 4 महिन्यांचा मानला जातो. भगवंताच्या कृपेने नाहून निघालेला मानव कृतज्ञतेने देवाचे गुणगान करतो. 4 महिने भक्तिरसामध्ये मानव डुंबलेला असतो. देवाचं नामस्मरण, पूजा, अर्चा ह्याच्यातच तो लीन असतो. निसर्गसृष्टी सर्व आनंदाने रसरशीत असते. पर्जन्यवृष्टी अखंड होत असते. पृथ्वी तृप्त असते. कर्मप्रवृत्त माणसांनी व्हावं. कर्म कर, पण फळाची अपेक्षा ठेवू नको, अभिमान बाळगू नको. हीच शिकवण भगवंत ह्या देवशयनी एकादशीला माणसासाठी देतात. लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या भोवती अखंड भक्तांचा वावर असतो. भक्तांच्या हाकेला तो धावून जातो हे सर्वांनाच माहीत आहे. आपापल्या अभंगामध्ये त्याचं वर्णनही त्यांचे भक्तगण करतात. ऐकूया विठ्ठलाची आरती. विठ्ठलाची प्रीती फार रखुमाई वरती, रुसून उभी मंदिरी एकटी करूया आरती. रुक्मिणी विनवी श्रीकृष्णासी भेट मज मंदिरी, मनोमनी मी तुझसी वरिले तूच मज तारी. देव दर्शना येईन उचलून न्यावे संगती, रुसून उभी मंदिरी एकटी करूया आरती. शयनगृहीती पाही राधिका कृष्णाच्या जवळी, क्रोधित झाली क्षणात रागे पाही त्यावेळी. तप आचरण्या वनात गेली गेली शीघ्र गती, रुसून उभी मंदिरी एकटी करूया आरती. पुंडलिकाची सेवा भक्ती रूप विठ्ठलाचे, पालन करता येई अवनी भाग्य रखुमाईचे. गत जन्मीची कथा तरीही एकटी अजून ती, रुसून उभी मंदिरी एकटी करूया आरती. पंढरपूर क्षेत्र पवित्र भूवरी अलौकिक, पायी चालत कितीक योजने वारकरी भाविक. स्वप्नामधील दृष्टांताने स्मिताची भक्ती, रुसून उभी मंदिरी एकटी करूया आरती. विठ्ठलाची प्रीती फार रखुमाई वरती,
रुसून उभी मंदिरी एकटी करूया आरती. पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा घोष सर्वत्र आपल्याला दिसतो. या पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त असतो. त्याचं नाव ह्या गजरामध्ये बघा भगवंताच्या सुद्धा आधी घेतलं जातं. एकदा आईवडिलांची सेवा करत असताना दमलेल्या वृद्ध आईवडिलांचे पाय चेपत असताना भगवंत त्याच्या भक्तीवर भुलून उपस्थित होतो आणि पुंडलिकाला म्हणतो, पुंडलिका. तर पुंडलिक सांगतात, जरा थांब, मी माझ्या आईवडिलांची त्यांना झोप लागले, मी सेवा करतोय त्यांची. जवळच असलेली एक वीट ते टाकतात बाजूला आणि ह्या भक्तीने भावलेला हा भगवंत म्हणजे विठ्ठल 28 युग तिथे उभा आहे असं वर्णन केलं जातं. भक्तीने तुम्ही आईवडिलांची सेवा केलीत, आईवडिलांचं सांगणं मान्य केलं तर हे कल्याणकारी आहे आणि भक्तीने देव प्रसन्न होतो. छोट्या मुलांना ह्या भक्तीविषयी आस्था वाटावी, प्रेम वाटावं, देवाची भक्ती केली जावी, याच्यासाठी ही उदाहरणं आपल्याला त्यांना सांगता येतील. धन्यवाद.